150 वर्षाची परंपरा आजही जिवंत। पाडळी गावात आईच्या यात्रेत आईचं सोंग घेऊन संस्कृतीचा अनोखा वारसा जपला जातो। B21 न्यूजचे नारायण ब्राह्मणे। बदनापूर तालुक्यातील पाडळी गावात गेल्या 150 वर्षापासून चालत आलेली आईच्या यात्रेची परंपरा आजही तितक्याच श्रद्धा, उत्साह आणि निष्ठेने साजरी होत आहे। या गावाने आपली पारंपरिक ओळख जपली असून आईचं सोंग घेण्याची अनोखी प्रथा ही यात्रेचे मुख्य आकर्षण ठरते। या यात्रेनिमित्त गावातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आईची यात्रा कार्यक्रमात सहभागी होतात। रंगीबेरंगी वेशभूषा, पारंपरिक आई भवानीचे सोंग, अलंकार आणि भक्तिभावाने वातावरणामुळे संपूर्ण गावात एक वेगळाच उत्साह साकारतो। विशेष म्हणजे ही परंपरा केवळ धार्मिक श्रद्धेपुरतीच मर्यादित न राहता सामाजिक एकात्मतेचाही दर्शन घडवते। गावातील वयोवृद्धांच्या मते ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली असून त्यामागे श्रद्धा आणि आईच्या कृपेने गावात सुख समृद्धी नांदावी या विश्वासाने ही यात्रा साजरी केली जाते। पाडळी गावाने मात्र आपली सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवली आहे। खेड्यापाड्यात अजूनही अशा परंपरा टिकून असल्याचे एक ज्वलंत उदाहरण हे आहे।